विधानसभेत सादर झाला आहे। विधेयक चिकित्सा समितीकडे पाठवण्याची विरोधकांची मागणी आहे, मात्र सरकार यावर ठाम असल्याचं पाहायला मिळत आहे। शहरी नक्षलवाद विरोधी विधेयक विधानसभेत सादर झालंय। विधेयक चिकित्सा समितीकडे पाठवण्याची विरोधकांनी मागणी केली आहे, मात्र यावर आता सरकार विधेयकावर ठाम आहे। तर शहरी नक्षलवाद विरोध विधेयकात काय आहे आपण पाहतोय। बेकायदेशीर कृत्यांना आळा घालण्यासाठी महाराष्ट्र जनसुरक्षा अधिनियम 2024 विधेयक सादर करण्यात आलंय। शहरी नक्षलवादाला आळा घालण्यासाठी सरकारचं हे नवं पाऊल आहे। तेलंगणा, छत्तीसगड, आंध्र प्रदेश, ओडिशात सध्या जनसुरक्षा कायदा अस्तित्वात आहे। इतर राज्यातल्या कायद्याच्या धर्तीवरच महाराष्ट्रात जनसुरक्षा विधेयक हे सादर करण्यात आलंय। या विधेयकानुसार सरकारी संस्थांच्या विरोधात आंदोलन किंवा चिथावणी देणाऱ्यांना अटक होऊ शकते। यातल्या तरतुदींनुसार हिंसक कृती करणाऱ्यांविरोधात सरकारला कारवाईचा अधिकार आहे। एखादी संघटना किंवा मग बेकायदा ठरवण्याचा अधिकार या विधेयकानुसार सरकारला मिळणार आहे। विधेयकातल्या तरतुदी ह्या अन्यायकारक असून विधेयक चिकित्सा समितीकडे पाठवण्याची विरोधकांची मागणी आहे। तर सरकारनं अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विधेयक आणल्यानं त्यांच्या हेतूविषयी विरोधकांना शंका आहे।